धाराशिवचं राजकीय टायगर ऑपरेशन मी नाही तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असं विधान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। वाघ दोनदा जाळ्यात अडकलेला पण योग्य ठिकाणी इंजेक्शन न दिल्याने तो सुटला असंही सूचक विधान सरनाईकांनी केलं। 24 फेब्रुवारीचा जनता दरबार हा ठाणेकरांसाठी असणार असून यापुढे ठाण्यातील प्रत्येक तालुक्यात असे जनता दरबार घेणार असं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू होण्याची चिन्ह आहेत। आगामी निवडणुका युती म्हणूनच लढण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। या दरम्यान योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असंही चव्हाण म्हणाले। धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर शिंदे गट नाराज असण्याची चर्चा रंगली होती आणि दरम्यान या संदर्भात विचारलं असता मंत्री प्रताप सरनाईकांनी थेट हातच जोडले। सरनाईकांनी बोलणं टाळल्यानं शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं। अंजली दमानी यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। मंत्रिमंडळाचे ठराव मंजूर करून न घेता यापूर्वीही पैसे उचलण्यात आले आहेत असा आरोप विजय कुंभार यांनी केला। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुण्यात ठाकरे गट ॲक्शन मोडवरती आलाय। गेल्या 3 दिवसात तब्बल 180 शिवसैनिकांच्या वॉर्ड निहाय मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। भाजप नेते खासदार अशोक चव्हाणांच्या भोकर मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी 100 गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। चिखलीकरांनी राष्ट्रवादीचा मेळावा घेत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला। भोकरमध्ये मेळावा होणार हे समजल्यावर अनेकांना फोन केले की मेळाव्याला जाऊ नका असा आरोप प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांवर केला। प्रताप पाटील आणि दहशत हे समीकरण नवं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दहशत चालू देणार नाही असंही चिखलीकर म्हणाले। नवी मुंबई भाजपकडून सभासद नोंदणी कार्यशाळा घेण्यात आली। भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार विक्रांत पाटलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। लाडकी बहीण योजनेचा निकषात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। ज्या बहिणी निकषात बसत नाहीत अशा बहिणींनाच योजनेचा लाभ मिळणार नाही असं तटकरे म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। सत्र न्यायालयाने अपील करण्यासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे। माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटेंना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे। छावा चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केला आहे। खोटा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवून एक नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं भानुसे म्हणाले। तालुका कृषी अधिकारी आणि सहकर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सिल्लोडमधील कृषी सहाय्यक योगेश सोनवणे यांनी तालुका कृषी कार्यालयात आत्महत्या केली। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाच्या 1 महिन्यानंतरही मुख्य आरोपी अविनाश धोडी अजूनही फरार आहे। अविनाश धोडी पालघरमध्येच असल्याचा दावा धोडी कुटुंबियांनी केला। आरोपीला तात्काळ अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा धोडी कुटुंबियांनी दिला। अमरनाथमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली आणि या दुचाकीच्या आगीमुळे बाजूला उभ्या असलेल्या तब्बल 12 गाड्या आगीच्या वक्षस्थानी गेल्या। जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये एका व्यक्तीने आपल्या चुलत भावाची गोळ्या घालून हत्या केली। दोघेही भाऊ उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। संगमनेरच्या गुंजाळवाडी परिसरातील एका घरात बनावट नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पुणे गुप्तचर विभागाने या घरावर छापा टाकला। या प्रकरणी नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कागद आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये एका 19 वर्षीय तरुणाने 3 प्रवाशांवर थेट चाकू हल्ला केलाय। धक्का लागल्याच्या कारणातून चाकू हल्ला केल्याची माहिती आहे। दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। यवतमाळच्या दिग्रसच्या दीनबाई शिक्षण संस्थेला भाषिक आधारावर अल्पसंख्याक शाळेचा दर्जा देण्यात आला होता। दरम्यान सर्व संचालक मराठी भाषिक असल्यानंतरही मंत्री संजय राठोड यांनी हा दर्जा कसा काय दिला हा मुद्दा कॅबिनेटमध्ये उपस्थित करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी याविषयीची दखल घेत या आदेशाला स्थगिती दिली आहे। अमरावतीच्या सिद्धपूरमधील एका मठात सेवेकरी आणि साथीदाराने एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं। त्यामुळे ही मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिली। दरम्यान तक्रारीनंतर दोन्ही आरोपींसह पीडितेच्या मावशीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर अत्याचार प्रकरणातील 4था आरोपी पीडितेचा मामाच निघाला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे।
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर छापा टाकत वेश्या व्यवसायातून 3 महिलांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर 4था आरोपी फरार असल्याची माहिती आहे। केडीएमसी हद्दीतील अनधिकृत इमारती प्रकरणी ठाकरे गटाने धक्कादायक प्रकार उघड केलेला आहे। कोर्टाच्या निकालानंतर साई गॅलेक्सी इमारतीत एका खोलीचं रजिस्ट्रेशन झालं। रजिस्ट्रेशन बंद असताना हे कसं शक्य झालं असा सवाल ठाकरे गटाने केला। वाशीतल्या पामबीच मार्गावर वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे। अपघाताची घटना ताजी असतानाही वाहन चालकांकडून विरुद्ध दिशेने प्रवास करून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जातात। पालघरच्या वाडा तालुक्यातील वडवलीत टायर कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या। कारखान्यातील धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। दरम्यान नागरिकांना त्रास होत असेल तर असे कारखाने तातडीने बंद करावेत असे आदेश मंत्री गणेश नाईकांनी दिले। मुंबईतील गोमंडीच्या पद्मानगर परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली। परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। मुंबईच्या दादर परिसरात 10 कोटींचे ड्रग्ज गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोरवा विमानतळावर आज फ्लाइंग क्लबचं उद्घाटन करण्यात आलं। माजी केंद्रीय मंत्री राजू प्रताप रुडी यांच्या हस्ते फ्लाइंग क्लबचं उद्घाटन झालं। जुन्नरच्या नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आणि एका पायाने जखमी असलेला बिबट्या रस्त्यावर फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला। या बिबट्याला व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवरती आलेलं आहे। शिर्डी भिकारी मुक्त करण्यासाठी पालिकेनं भिक्षा मागणाऱ्यांची धरपकड सुरू केली। निराधारांना चेंबूर आणि विसापूरच्या बेगर रूममध्ये रवाना करण्यात आलं। वराडच्या वहागावमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। 150 पदवीधर महिलांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं। खेडमधील शामराव सहकारी बँक संचालकांच्या मालमत्तेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले। कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकार संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी ही कारवाई केली। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील कापसाच्या वेचण्या अंतिम टप्प्यात आहेत आणि दरम्यान गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कापसाच्या फरदड पिकाचं उत्पादन न घेता पिकांचे अवशेष उपटून किंवा काढून टाकावे असं आवाहन कृषी विभागाने केलं। राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्यानं बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लगत उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। विजेवर चालणाऱ्या रसवंतीपेक्षा लाकडी रसवंतीला नागरिकांनी पसंती दिली। धान पिकाबरोबरच गोंदियात उसाचं उत्पादन घेतलं जातं। उसाच्या पिकामुळे शेतकऱ्यांना एका एकरात 40 ते 50 हजार रुपयांचा नफा मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे वळला। भुसावळच्या हातनूर धरणातून भुसावळ नगरपालिका आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकरता पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं। 700 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह तापी नदी पात्रात सोडण्यात आला। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अस्ताव्यस्त स्थितीत वाहनांची पार्किंग केली जाते आणि नो पार्किंगची सूचना असलेल्या फलकासमोर वाहनं लावली जात असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आलं। मागण्यांचं शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करावी तसंच बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। बुधवारपासून नाशिक शहरातील अनेक रेशन दुकानं बंद आहेत। केवायसी मशीन बंद असल्यानं नाशकात धान वितरणही ठप्प झालंय। त्यामुळे दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। अहिल्यानगरच्या कोपरगावात शहर महाविकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। कोपरगावात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेला स्थगिती देण्याची मागणी आंदोलकांनी केली। हिंगोलीच्या पुसेगावातील गावकऱ्यांनी हिंगोली ते सेनगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। पुसेगावातील उर्दू शाळेचं दुसरीकडे स्थलांतर केलं जाणार आहे आणि या निर्णयाविरोधात गावकरी आक्रमक झाले। विकास कामांच्या थकीत बिलांसाठी धुळ्यात जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात डंपर हायवा नेत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या मारेकऱ्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं। कोणतंही सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू करण्याचा आरोप जो आहे सुरू असल्याचा आरोप लाड यांनी केला।
मनमाड चांदवड मार्गावर एसटीने दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला आणि अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. धरणगाव तालुक्यातील पाळधी आणि बांभोरी इथल्या गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. धाड टाकत पोलिसांनी हजारो रुपयांची गावठी दारू रसायनं नष्ट केली. 3 संशयितांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला.